मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इंग्रजाच्या काळात 150 वर्षात कधी देशमुख हिंदू जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली, निजामाच्या काळात कधी हिंदू जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली, काँग्रेसच्या 67 वर्षाच्या काळात कधी हिंदूचा जनाक्रोश मोर्चा करायची वेळ आली का? मागच्या 11 वर्षात देशाचा प्रधानमंत्री कोण आहे? कोण आहे? मुस्लिम आहे? कोण आहे देशाचा प्रधानमंत्री? कोण आहे? गृहमंत्री कोण आहे देशाचा? मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा? गृहमंत्री कोण आहे महाराष्ट्राचा? मग तुम्ही मला सांगा, हे सगळे जर असताना हिंदू जर सुरक्षित नाही तर मग हे काय धाड्या करायला पदावर बसलेत का? तुम्ही पदावून बाजूसारखा आपोआप आमचा हिंदू बांधव हा सुरक्षित राहिल्यासारखं त्याला वाटतंय. तुम्ही सध्या का त्यांना सुरक्षित वाटतंय? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याचे आज आश्रू पुसायचे नाही, त्यांच्या त्या ठिकाणी नुकसान झालं त्याला मदत करायची नाही, त्याला आधार द्यायचा नाही. म्हणून हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी याच्यामध्ये जातीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लोकांना विभागताय आणि मूळ प्रश्नावर तुमचं आमचं लक्ष विचलित करण्याचा हा कार्यक्रम चाललाय. म्हणून ह्यांना हिंदूंचं प्रेम नाही, ह्यांना मुस्लिमांचं त्या ठिकाणी प्रेम नाही, ह्यांना ओबीसीचं प्रेम नाही, ह्यांना फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नावरून त्या ठिकाणी लक्ष विचलित करायचंय. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जर तुम्ही, शेतकरी हा कोणत्या समाजाचा आहे? का त्याच्या डोळे पुसायला जातोय? मंगेश साहेब तिथं उपोषणाला बसलाय, त्याच्याकडे का तुम्ही बघत नाही? बच्चू कडूने आंदोलन केलं, त्याच्याकडे मंत्री फिरत नाही. फक्त ह्यांना जातीमध्ये, धर्मामध्ये तेल त्या ठिकाणी निर्माण करायची आहे.